बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करणार आहोत। बीड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी राजाभाऊ मुंडे यांच्यासह 16 जणांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। दोषींना 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। राजाभाऊ मुंडे हे बँकेचे माजी संचालक आहेत। पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। बेकायदेशीररित्या कर्ज वाटप केल्याचा दोषींवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयानं या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। रिपोर्टर सुरेश जाधव आहे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सुरेश, काय नेमकी माहिती आहे? बीड जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये अनेक जी प्रकरणं होती घोटाळ्याच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये एक घाट नांदूरचं शेतकरी तेलबिया अशा नावाची संस्था होती। त्या सहकारी संस्थेच्या नावानं लाखो रुपयाचा अपहार केल्याची तक्रार होती आणि त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आज अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज हे प्रकरण सुरू होतं। यामध्ये 16 जणांना शिक्षा ठोठावण्यात आलेली। त्यामध्ये 6,000 रुपयाचा दंड आणि 5 वर्षाची साधी कैद आहे। याच्यामध्ये जी नावं आहेत, तत्कालीन बीड जिल्हा बँकेचे जे चेअरमन आहेत, अध्यक्ष होते, ते राजाभाऊ मुंडे यांचंही नाव आहे। ते आता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आलेला हा निकाल खरंच परिणामकारक ठरणार आहे। यामध्ये बरेच जे काही स्थानिकचे नेते होते यांनाही धक्का बसणार आहे, कारण राजाभाऊ मुंडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ही उमेदवार उभा केलेला होता। त्याबरोबरच यामध्ये दशरथ वनवे म्हणून हे सुद्धा एक भाजपाचे स्थानिक नेते आहेत, त्यांना सुद्धा या निकालामध्ये सजा ठोठावण्यात आलेली। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती हा जो काही निकाल आहे हा परिणामकारक ठरलेला आहे।